मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये दिल्लीत तासभर चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरही चर्चा, वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवारांनी सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन। चैत्यभूमीवरही सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। थोड्याच वेळात मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाकरता आज निवडणूक। चंद्रपुरात काँग्रेस, भाजप की ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार, चर्चांना उधाण। रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातावरून सुरू असलेल्या शंकाकुशंकांच्या मुद्द्यावर काय बोलतात रोहित पवार, याकडे राज्याचं लक्ष। अमरावतीत अजित पवारांना सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना चंद्रशेखर बावनकुळे झाले भावूक। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून बडतर्फ। पदोन्नतीकरता डॉक्टरांकडे 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप। आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाची 12वीची परीक्षा। 15,32,487 विद्यार्थी देणार परीक्षा। आणि भारताविरुद्ध T20 वर्ल्ड कप सामना खेळायला अखेर पाक तयार असल्याची सूत्रांची माहिती। पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी करणार पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत। आज त्या उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि पदभार स्वीकारण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेल्या आहेत। मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरातल्या ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा पदभार स्वीकारणार आहेत आणि पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्यात। त्यांच्यासह प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तो सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरातल्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत आणि पदभार स्वीकारण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला त्या पोहोचल्या आहेत। त्यांच्यासह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, आज सुनेत्रा पवार राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत, त्यापूर्वी त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्यात, काय अपडेट? नक्कीच आपण बघतो की सुनेत्रा पवार आज पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये सहभागी होणार आहे। उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतल्यानंतर आज ते पदभार देखील स्वीकारणार आहेत। त्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी स्वतः सुनेत्रा पवार, पार्थ पवार आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेले अनेक दिवस सुनेत्रा पवार या म्हणाव्या तितके ऍक्टिव्ह आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये दिसत नव्हत्या, परंतु आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। सुनेत्रा पवार या सगळ्यात पहिल्यांदा पुण्यात निघाला, त्यानंतर मुंबईत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर ते चैत्यभूमीच्या दिशेने जाऊन तिथं नतमस्तक होणार आहे आणि नंतर मंत्रालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारणार आहेत। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार या पदभार स्वीकारणार आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर लागोलाग त्यांनी शपथविधी हा पूर्ण केलेला होता आणि त्यानंतर आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सगळा कारभार बघणार आहेत। एवढंच नाही तर एनसीपीचा पक्षप्रमुख म्हणून सुद्धा त्या सगळा कार्यभार बघणार आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता सुद्धा आपण जर बघितलं तर गाभाऱ्यामध्ये सिद्धिविनायकासमोर रुपाली मोहन मलिक असे अनेक महत्वाचे नेते आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज एनसीपी कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन त्या मंत्रालयापूर्वी एनसीपी कार्यालयामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात आजपासून सुनेत्रा पवार करतात असं म्हणायला हरकत नाही। या सगळ्या आजच्या दिवसाच्या घडामोडी जर आपण लक्ष ठेवलं तर सुनेत्रा पवार नेमकं माध्यमांशी काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। ज्या धक्क्यात संपूर्ण महाराष्ट्र अजून सावरलेला नाहीये, त्यातही खंबीरपणे सुनेत्रा पवार यांनी पक्षाची, कुटुंबाची, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। ही जबाबदारी नक्कीच खूप मोठी आहे आणि त्याकरता गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं सुस्मिता, अशाच सोबत रहा, आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। त्यापूर्वी त्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात पोहोचलेल्या आहेत। त्यांच्यासह प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय। आज उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार राज्याचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याआधी पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्या। त्यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते मंत्री उपस्थित आहेत। त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील त्यांच्यासह उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आज राज्याचा पदभार स्वीकारणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्या उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा पदभार स्वीकारणार आहेत। पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती देवाच्या दर्शनाला पोहोचलेल्या आहेत। सिद्धिविनायक मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय। त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव पार्थ पवार देखील उपस्थित आहेत। तसंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण सिद्धिविनायक मंदिरातली पाहतोय। सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात सुनेत्रा पवार यांनी थेट जात दर्शन घेतलं। राष्ट्रवादीचे अनेक नेते हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय।
पार्थ पवार असतील, रुपाली चाकणकर देखील सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित आहेत. तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार देवदर्शन करतायत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आज पदभार स्वीकारणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली आणि त्यानंतर आज त्या पदभार स्वीकारणार आहेत. मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वी मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात त्या दर्शनासाठी पोहोचल्या. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रुपाली चाकणकर हे देखील त्यांच्यासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आहेत. ही सिद्धिविनायक मंदिरातल्या गाभाऱ्यातली दृश्य आपण पाहतोय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्या राज्याचा पदभार स्वीकारणार आहेत. मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या देवदर्शन करताय. मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात त्या पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर देखील त्यांच्यासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या चरणी लीन होत आज त्या पदभार स्वीकारणार आहेत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज त्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या देवदर्शन करताय. मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात त्या पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. सिद्धिविनायक मंदिरातल्या गाभाऱ्यातली दृश्य आहेत. सिद्धिविनायक मंदिर परिसरातली ही दृश्य. राष्ट्रवादीचे नेते देखील सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित आहेत. सिद्धिविनायक मंदिर परिसरातली ही दृश्य. नुकतंच सिद्धिविनायक गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन होत सुनेत्रा पवार यांनी दर्शन घेतलंय. आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन होताच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या दर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत. मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतलंय. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील उपस्थित आहेत. आज त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ही सिद्धिविनायक गणपती मंदिरातल्या परिसरातली दृश्य आपण पाहतोय. सध्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहेत. सुनेत्रा पवार यांनी बाप्पाच्या चरणी लीन होत दर्शन घेतलं. आज त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचत बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. तर त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. तसंच रुपाली चाकणकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहेत.